नवस म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. म्हणजे देवाच्या शक्तीला आपण काय म्हणतो, देवा मी बोकड कापतो, मी 10 किलो पेढ वाटतो, किंवा अजून काय मी वटी भरतो, किंवा सगळं काय असेल ते कुळाचार करतो, थोडक्यात तुझं काय असेल ते. पण माझं माझं असं असं काम आहे, तेवढं तू कर, आणि मी तुझं हे असं असं तुला सगळं काय असेल ते खुश करतो. म्हणजे ही झाली देवाच्या शक्ती बरोबर सेटलमेंट झाली. आशीर्वाद नाही हो, देव तुम्हाला आशीर्वाद नाही देणार. बरं, देवाची शक्ती तिच्या मनात जर आलं तरच ती तुमचं काम करणार, नाही तर नाही करणार. नुसतं नवस बोलून काय करणार? आता देवाची शक्ती एखादी म्हणली, बाबा नाही ना तू एवढा माझ्यासाठी नवस बोलतोयस, किंवा चला मी उदार अंतकरणानं तुला मदत बी करतो, नवस बोलला, काम झालं. परत माणूस काय होतो, काम झालं की त्याच्या डोक्यात राहत नाही की आपण कुणाला काय बोललो होतो का, काय फेडायचं, कुणाला काय द्यायचं राहिलंय का. काही वेळेला सगळंच भूतप्रेतच सगळं उलट करते, करणे बाधितनच उलट होतं असं नाही. काही वेळेला दैवी शक्ती पण तुमचं परीक्षा घेत असते. आता काहींच्या घरात सवासण्या वगैरे असते रे बघा, देवीचं काय काय वेळेला मायका देवीचं म्हणा किंवा रेणुका देवीचं कडक ह्या गोष्टी काय काय असतात त्या पाळाव्या लागतात. त्या काही गोष्टी पाळत नाही ती, आणि न पाळण्यामुळे दैवी शक्तीचा पण फटका आपल्याला बसला असतोय. मग म्हणून ही नवस बोलताना 10 वेळा विचार करायचा. आणि नवस बोलण्यासाठी म्हणजे देवाकडे काय मागण्यासाठी आपण त्या लायकीचं आहे का? बरं, पितृंचं काय, ग्रहमानांचं काय, कर्णिबाधेचं काय, कुळस्वामीचं काय? नवस आपण कुणाला बोलायला जातोय, कशासाठी बोलतोय? आता एखाद्या वेळेला बघा, वंशवाढीसाठी एखाद्याला मुलगा नसतो,